अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आपण बोलण्याची संधी दिली. माझ्या मतदारसंघात जे शासकीय अधिकारी आहेत आणि शासकीय कर्मचारी आहेत आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर एक मोठं संकटाचं सावट आहे. सावली बिल्डिंग ही खरं तर आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकासात घेतली होती महाविकास आघाडीच्या काळात. सावली बिल्डिंगचा समावेश आम्ही बीडीडीमध्ये स्पेशल प्रोजेक्ट म्हणून केलेला. अचानक असं कानावर येते की सावली बिल्डिंगला त्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातून काढलं गेलेलं आहे. ठराविकच लोक आहेत जे पात्र होते आणि ज्यांना तिथे घरं मिळायला पाहिजे होती. असा काही फार मोठा फरक पडणार नाही कमर्शियली वगैरे बीडीडीवर. तर माझी सरकारकडे ही विनंती राहील, आवर्जून आग्रह राहील की सावली बिल्डिंग याला पुन्हा एकदा बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात घ्यावं. दुसरं म्हणजे पोलीस कॅम्प. माझ्या मतदारसंघात मुंबईत अनेक मतदारसंघात आहेत. तिथे जे रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडून दंडनी शुल्क देखील आकारला जातो आणि त्यांना आता बाहेर काढण्याची देखील प्रक्रिया सुरू केलेली आहे. माझी विनंती हीच राहील की एका बाजूला दंडनी शुल्क हा कमी करण्यात यावा, कारण तो आता खूप जास्ती आहे. दुसरं म्हणजे ते शुल्क घेतच असेल तर त्यांना तिथून काढण्याची गरज काय. आणि अजून एक सरकारने करावं म्हणजे तिथे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःची सोसायटी बनवण्याचा अधिकार द्यावा आणि त्यांना मुंबईत जागा देऊन इमारती बांधून त्यांना घरं तिथे विकत घेण्याचा अधिकार द्यावा. धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.